विद्यापीठाचे आणि मौनी विद्यापीठाचे संस्थापक आदरणीय कैलासवासी डॉक्टर V.T. पाटील तथा काकाजी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वात्सल्यमूर्ती त्यागमूर्ती काकीजी यांच्या पवित्र स्मृतीस माझे विनम्र अभिवादन. शाळेमध्ये वर्षभर झालेल्या विविध स्पर्धांमध्ये तुम्ही विद्यार्थिनी हिरिहिरीने सहभाग घेतात, आपल्याकडे असलेल्या गुणांना वाव देतात आणि कौशल्यपणाला लावून यश खेचून आणतात आणि पारितोषिकास पात्र ठरतात. अशा या पारितोषिक पात्र विद्यार्थिनींचा कौतुक सोहळा म्हणजेच आजचा शालेय पारितोषिक वितरण समारंभ. ताराराणी विद्यापीठाच्या विश्वस्त आणि आपल्या शाळेच्या माजी उपमुख्याध्यापिका आणि आम्हा सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय सौ J.S. पाटील मॅडम, या कार्यक्रम प्रसंगी आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे हार्दिक स्वागत करतो. आदरणीय सौ S.D. चौधरी मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ V.D. जमिनीस मॅडम, आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री S.L. पुजारी सर, शाळेची GS आणि माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनीनो आणि तुम्हा सर्व विद्यार्थिनींचं या कार्यक्रमाच्या ठिकाणी हार्दिक स्वागत. या सुंदर अशा शालेय पारितोषिक वितरण समारंभाची सुरुवात करूया सुंदर अशा स्वागत गीतानं. स्वागत गीत सादर करीत आहेत आपल्या संगीत विभागाच्या विद्यार्थिनी आणि श्री आझाद नायकवडी सर. पण तुम्हाला माहिती आहे की आपल्या शाळेचा संगीत विभागाचा लोकगीताचा संघ दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी गेला आहे. परंतु या संगीत विभागाच्या मुलींचा स्वागत गीत बसवण्यासाठी सौ दयाकर मॅडम आणि श्री केळुसकर सर यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. तर स्वागत गीत सादर करीत आहेत संगीत विभागाच्या विद्यार्थिनी. पारितोषिक समारंभ प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्या, संस्थेच्या विश्वस्त उषाराजे हायस्कूलच्या माजी उपमुख्याध्यापिका सौ J.S. पाटील मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ S.D. चौधरी मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ V.D. जमिनीस मॅडम, पर्यवेक्षक श्री S.L. पुजारी सर, बालभवनच्या काकडे मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आणि मुलींनो, शिक्षणापासून वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा बहुजन समाजातील स्त्रियांना सुशिक्षित करणे हे देशकार्य मानून 1945 साली ताराराणी विद्यामंदिराची स्थापना केली. 22 मुली आणि 8 अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानाचे पहिले धडे नव्या नवलाईने या मुली गिरवू लागल्या. स्त्री जीवनाच्या सर्व पैलूंचा विचार करणारी आणि विकास साधणारी अशी एक मध्यवर्ती शिक्षण संस्था महाराणी ताराराणींच्या नावे कोल्हापुरात असावी
ही ताराराणी विद्यापीठाच्या निर्मितीमागील मूळ कल्पना होती. आज ही कल्पना खऱ्या अर्थाने पूर्णत्वास आलेली आपणास दिसून येते. आज ताराराणी विद्यापीठाच्या विविध शाखा अत्यंत दिमाखात कार्यरत आहेत. या ठिकाणी हजारोंच्या संख्येने विद्यार्थिनी KG ते PG पर्यंतचं शिक्षण घेत आहेत. ज्ञानदान करणाऱ्या विविध कार्यक्षम शाखा, प्रशस्त व सुसज्ज वास्तू, स्त्री शिक्षणावर दिला जाणारा भर, ताराराणींचा ऐतिहासिक वारसा जपणारी सजगता ही आमच्या विद्यापीठाची वैशिष्ट्ये आहेत. अशा या विद्यापीठाची उषाराजे हायस्कूल ही एक कार्यक्षम शाखा. ताराराणी विद्यापीठाच्या या कार्याने प्रभावित होऊन असंख्य गुणग्राहक दानशूरांच्या आर्थिक सहकार्याचा ओघ संस्थेकडे वाढू लागला. यापैकीच एक नाव म्हणजे श्रीमंत प्रतापसिंह चव्हाण हिम्मत बहादूर होय. 6 नोव्हेंबर 1953 रोजी त्यांनी आपल्या विश्वस्त निधीतून 50,000ची देणगी जमिनीच्या रूपात संस्थेला दिली आणि संस्थेने देखील त्यांच्या दिवंगत पत्नी सौ उषाराजे यांचे नाव विद्यापीठाच्या आपल्या हायस्कूलला देऊन त्यांच्याविषयी वाटणारी कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हापासून आपल्या हायस्कूलचे उषाराजे हायस्कूल नाव रूढ झाले. दैनंदिन अध्यापनाबरोबर विद्यार्थिनींच्यावर विविध संस्कार करण्यासाठी तत्पर सांस्कृतिक विभाग, उत्साही व अग्रेसर असणारा क्रीडा विभाग, जिज्ञासा जागृत करणारा विज्ञान विभाग, कला विभाग, गृहशास्त्र विभाग, समृद्ध ग्रंथालय आपल्या विद्यालयात उपलब्ध आहे. त्याचाच परिणाम म्हणून अभ्यास असो वा खेळ, वक्तृत्व असो वा लेखन, नाटक असो वा चित्रकला, गायन वादन असो वा नृत्य अभिनय आमच्या लेखी नेहमीच चमकत असतात. यासाठी वर्षभर आपल्या शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. तुम्ही सर्व विद्यार्थिनी या स्पर्धांमध्ये अगदी हिरहिरीने सहभाग घेता व आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करता. या सर्वांसाठी स्पर्धा विभाग प्रमुख सौ पडवळ मॅडम, उपप्रमुख सौ तळेकर मॅडम तसेच सर्व विषय शिक्षक आणि सर्व वरिष्ठांचे तुम्हाला मार्गदर्शन लाभत असते. या प्रसंगी मला विशेष उल्लेख करावासा वाटतो ते स्पर्धा विभागाचे निरीक्षक कैलासवासी श्री SK मिठारी सर यांचा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धांचे वर्षभर आयोजन केले गेले. आज ते आपल्यात नाहीत, मात्र त्यांचे आशीर्वाद सतत आपल्या सोबत राहतील. यावर्षी पार पडलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थिनींच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी आजच्या शालेय पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शालेय पारितोषिक प्रथम व द्वितीयच्या विभाग प्रमुख सौ सुतार मॅडम व त्यांच्या सर्व टीमच्या सहकार्याने तुम्हाला आता सुंदर अशा प्रशस्ती पत्रकांचे वाटप सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तेव्हा या निमित्ताने सर्व यशवंत विद्यार्थिनींचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते आणि माझे प्रास्ताविक थांबवते. विविध स्पर्धांचे आयोजन केलेले असते. बाह्य स्पर्धांमध्येही विद्यार्थी सहभागी होतात आणि यशस्वी होतात. शाळेच्या मिळालेल्या उज्ज्वल यशाविषयी अहवाल वाचन करण्यासाठी मी निमंत्रित करतो सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री AD केळुसकर सर यांना. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात इयत्ता 10वी मार्च 2025च्या बोर्ड परीक्षा निकालाने झाली. या परीक्षेत शाळेचा निकाल 98.23% इतका लागला. त्यामध्ये 95% जास्त गुण मिळवलेल्या 9 विद्यार्थिनी तर 90 ते 95% गुण मिळवलेल्या 32 विद्यार्थिनी होत्या. कुमारी अनुष्का संतोष पाटील इयत्ता 10वी ड ही शाळेत सर्वप्रथम आली असून तिला 96.60% इतके गुण मिळाले. तर कुमारी संयोगिता संजय चौगुले इयत्ता 10वी ड तिला 95.60%, तर आलिशा फिरोज पठाण इयत्ता 10वी क तिला 95.20% गुण प्राप्त झाले. त्या अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. कुमारी निरुपमा निलेश शेळके इयत्ता 10वी ई ही शाळेत मागासवर्गीयात प्रथम आली. तिला 94.60% इतके गुण मिळाले. तसेच कुमारी अनिसा गुलाब शेख इयत्ता 10वी क ही शाळेत दिव्यांग गटामधून प्रथम आली. तिला 69.80% गुण मिळाले. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या स्पर्धेत आमच्या विद्यार्थिनी मागे राहू नयेत यासाठी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये हस्ताक्षर स्पर्धा, निबंध, कथाकथन, वक्तृत्व, नाट्यवाचन, स्वरचित काव्यवाचन, चित्रकला इत्यादी स्पर्धांचा समावेश होतो. यात अनेक विद्यार्थिनी सहभागी होतात व पारितोषिके मिळवतात. चालू शैक्षणिक वर्षात आमच्या विद्यार्थिनी अनेक बाह्य स्पर्धांमध्ये सुद्धा सहभाग नोंदवला आणि उज्ज्वल अशा यश संपादन केले. त्यापैकी काही उल्लेखनीय बाबी पुढीलप्रमाणे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता 5वी ते 7वी गटामध्ये कुमारी डिगेकर रीना गजानन इयत्ता 7वी ड हिने प्रथम क्रमांक,
व इयत्ता 8वी ते 10वी गटात कुमारी पाटील आर्या मोहन इयत्ता 9वी ड हिने सुद्धा प्रथम क्रमांक मिळवला. निबंध स्पर्धेमध्ये इयत्ता 5वी ते 7वी लहान गटात कुमारी पवार आराध्या गणेश इयत्ता 6वी ब हिने प्रथम क्रमांक मिळवला. तर इयत्ता 8वी ते 10वी गटामध्ये कुमारी पाटील केतकी रवींद्र इयत्ता 10वी ड या विद्यार्थ्यांनीसुद्धा प्रथम क्रमांक मिळवला आहे. चित्रकला स्पर्धा इयत्ता 5वी ते 7वी लहान गट या गटामध्ये कुमारी मिसाळ तृप्ती सुहास इयत्ता 7वी अ हिचा प्रथम क्रमांक आला. तर इयत्ता 8वी ते 10वी गटामध्ये कुमारी बागवान खुशबू इर्शाद हिने सुद्धा प्रथम क्रमांक मिळवला. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन फिनिक्स आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये लहान गटात इयत्ता 5वी ते 7वी कुमारी डिगेकर रीना गजानन प्रथम क्रमांक, तर मोठ्या गटामध्ये कुमारी वाटकर स्वरा सागर हिचा सुद्धा प्रथम क्रमांक आला होता. बालरंगभूमी परिषद मुंबई यांच्या वतीने कोल्हापूर शाखेच्या वतीने आयोजित जागर इतिहासाचा या स्पर्धेत शिवजन्म ते शिवराज्याभिषेक या विषयावर गायन, नृत्य व नाटकाद्वारे उत्कृष्ट सादरीकरण करून कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा मुंबई येथे पार पडली. तेथे आपल्या संघाने उत्कृष्ट असे सादरीकरण केले. शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे यांच्या वतीने पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेत लोकनृत्य या स्पर्धा प्रकारामध्ये आपल्या शाळेच्या संघाने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला. क्रीडा व युवक सेवा संचालनालय भारत सरकार यांच्या वतीने आयोजित युवा महोत्सवात आपल्या शाळेच्या संगीत विभागाच्या संघाने लोकगीत या स्पर्धा प्रकारामध्ये आई अंबाबाईचा गोंधळ सादर केला आहे. या स्पर्धेत आपल्या संघाने जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळवत आपल्या संघाची राष्ट्रीय स्तरावर दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ म्हणून निवड झाली आहे. कालच ही स्पर्धा दिल्ली येथे पार पडली आहे. क्रीडा विभागाची सुरुवात जिमखाना निवडणुकीने झाली. चालू शैक्षणिक वर्षात या विभागाने मोठे यश संपादन केले. सांघिक खेळ प्रकारामध्ये आपल्या शाळेच्या 14 वर्ष व 17 वर्ष वयोगटाच्या दोन्ही फुटबॉल संघांनी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. या दोन्ही संघांची गडिंग्लज येथे झालेल्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. 14 वर्षाखालील संघाने तृतीय क्रमांक पटकावला व कुमारी शर्वरी कोरे हिची राष्ट्रीय पातळीवरती निवड झाली. मैदानी खेळ प्रकारात 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील रिले संघाने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला व या दोन्ही संघांची डेरवन येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. नेमबाजी या खेळा प्रकारामध्ये आपल्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी सई अमित पाटील इयत्ता 10वी ड हिची भारतीय संघात कॅम्पसाठी निवड झाली. जलतरण या खेळा प्रकारामध्ये कुमारी आदिती अश्विन कुमार माळी हिची राज्यस्तरावर निवड झाली. तसेच उशू खेळ प्रकारामध्ये कुमारी पूर्वा संदीप पाटील हिची राज्य पातळीवरती निवड झाली. 14 वर्षाखालील व 17 वर्षाखालील स्क्वॅश क्रीडा प्रकारात जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकून या दोन्ही संघांची विभागीय स्तरावरती निवड झाली. सन 2025 मध्ये झालेल्या इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेसाठी एकूण 52 विद्यार्थ्यांनी प्रवेश झाल्या. त्यापैकी 20 विद्यार्थ्यांनी पात्र झाल्या. निकाल 40% इतका लागला. तसेच 8वी स्कॉलरशिप परीक्षेसाठी एकूण 61 विद्यार्थ्यांनी प्रवेश झाल्या. त्यापैकी 22 विद्यार्थ्यांनी पात्र झाल्या. निकाल 36% इतका लागला. कुमारी स्वरा सागर वाटकर हिने राज्य गुणवत्ता यादीमध्ये 12वा क्रमांक पटकावला. तर कुमारी विभावरी उदय देसाई व कुमारी प्रणाली सुहास पासले या 2 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये अनुक्रमे 74वा व 135वा क्रमांक पटकावला. सन 2024-25 मध्ये झालेल्या NNMS परीक्षेमध्ये इयत्ता 8वीच्या सर्व तुकड्यांमधून एकूण 70 विद्यार्थी प्रविष्ट झाल्या. यामध्ये कुमारी विभावरी उदय देसाई व कुमारी श्रेया सागर पाटील या 2 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त ठरल्या. तर सारथी शिष्यवृत्तीसाठी 17 विद्यार्थ्यांनी पात्र झाले आहेत. चालू शैक्षणिक वर्षामध्ये 110 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. यामध्येही चांगले यश प्राप्त होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये चालू वर्षी इयत्ता 6वीमधून 25 विद्यार्थी प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या. तर इयत्ता 9वीमधून 20 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या. त्यापैकी 7 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्या. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ व गणित विषय समिती यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या श्रीनिवास रामानुजन गणित प्रावीण्य परीक्षेत इयत्ता 5वीच्या 20 विद्यार्थ्यांनी प्रविष्ट झाल्या. त्यापैकी 7 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्या. तर इयत्ता 8वीमधील 12 विद्यार्थ्यांनी प्रविष्ट झाल्या. त्यापैकी 4 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्या. या 4ही विद्यार्थ्यांची प्रज्ञा परीक्षेस निवड झाली आहे.
तसेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 6वीच्या 14 विद्यार्थिनी त्यामध्ये प्रविष्ट झाल्या. त्यापैकी 12 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यापैकी 3 विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय निवड झाली आहे. तर इयत्ता 9वीच्या 9 विद्यार्थिनी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या आणि सर्व विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन त्यातील 2 विद्यार्थिनींची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे. सन 2024-25 मध्ये झालेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षांचा निकाल हा 100% इतका लागलेला आहे. यामध्ये कुमारी स्वरा सागर वातकर हिचा एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये राज्यात 10वा क्रमांक आला. तर कुमारी प्रणोती प्रशांत सूर्यवंशी हिचा इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेमध्ये राज्यात 46वा क्रमांक आला. या वर्षाची NCC विभागाची कामगिरी ही अत्यंत उल्लेखनीय अशी आहे. कॅडेट वेलफेअर सोसायटी यांच्या मार्फत दिली जाणारी रुपये 6,000ची स्कॉलरशिप आपल्या शाळेच्या 5 कॅडेटना मिळाली आहे. तसेच शिवाजी ट्रेक STT कॅम्पमध्ये पहिल्यांदाच गर्ल्स कॅडेटना संधी मिळाली होती. यामध्ये आपल्या शाळेची कॅडेट सार्जंट शौर्या अश्विन शिंदे हिला सहभाग मिळाला. यामध्ये ग्रुप कमांडर ब्रिगेडियर RK पैठणकर यांच्या हस्ते मेडल देऊन तिचा सत्कार करण्यात आला. 2025 मध्ये झालेल्या NCC A सर्टिफिकेट ग्रेड परीक्षेमध्ये शाळेच्या 49 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. यामध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थिनी A ग्रेडने उत्तीर्ण झाल्या आहेत. NCC प्रमाणेच RSP आणि CD संघटना विभागानेही वर्षभरामध्ये विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन भरघोस बक्षिसे मिळवली आहेत. सन 2024-25चा जिल्हा कॅम्प आपल्याच उषाराज हायस्कूलच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला. यावेळी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, शिक्षण अधिकारी तसेच संस्थेचे पदाधिकारी, उपाध्यक्ष व सचिव साहेब यांची उपस्थिती होती. विद्यार्थिनीवरती चांगले संस्कार व्हावेत, त्यांचे व्यक्तिमत्व विकसित व्हावे यासाठी सांस्कृतिक विभागातर्फे विविध थोर व्यक्तींच्या जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम साजरे केले जातात. स्त्री शक्तीचे महत्त्व ओळखून ताराणी विद्यापीठाने खास सुरू केलेला भवानी महोत्सव याही वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये विज्ञान प्रदर्शन, कला प्रदर्शन, खाद्य महोत्सव, शिक्षक दिन, मातृदिन या कार्यक्रमात विद्यार्थिनी आनंदाने सहभागी झाल्या. मानवी जीवनात बचतीला खूप महत्त्व आहे. असे जीवनातील बचतीचा हा संस्कार गुणीतर होण्याच्या हेतूने शाळेत संचयिका घेतली जाते. आज अखेर या विभागात 1024 खाती असून त्यामध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक देवघेव होत असते. दैनंदिन जीवनात थोडासा बदल विद्यार्थ्यांना आनंद देऊन जातो, म्हणून शाळेत छोट्या मोठ्या सहलींचे आयोजन केले जाते. चालू वर्षी इयत्ता 5वी ते 6वीच्या 1 दिवसाची शैक्षणिक सहल तर 7वी ते 10वीसाठी 1 वस्तीची सहल आयोजित केली गेली. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकूण 15 बसगाड्या या सहलीसाठी पाठवण्यात आल्या. आता थोडे शिक्षकांच्यासाठी. आपल्या शाळेचे संगीत शिक्षक श्री डॉक्टर आझाद नायकवडी यांना चालू वर्षामध्ये विविध ठिकाणी आपली शाहिरी कला सादर करण्याची संधी मिळाली. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा असा भारतीय सेनेच्या सियाचीन बेस कॅम्प लेह लडाख येथे सादर केलेला पोवाडा, तसेच कोल्हापूर खंडपीठ उद्घाटन प्रसंगी भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यासमोर सादर केलेला पोवाडा याचा उल्लेख करता येईल. डॉक्टर आझाद नायकवडी सरांच्या या शाहिरी सेवेचा विचार करून महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे सन 2025 मध्ये त्यांना युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय समृद्धी कार्यक्रम सन 2025-26 कला एकात्मिक अध्यापनशास्त्र या स्पर्धेत आपल्या शाळेच्या शिक्षिका सौ वर्षा मस्ते मॅडम व आपल्या शाळेचे कला शिक्षक श्री GS कुंभार सर यांनी सहभाग नोंदवला. त्यांनी सौ वर्षा मस्के मॅडम व श्री कुंभार सर यांच्या या उपक्रमाला राज्यात 5वा क्रमांक आला व त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच आपल्या शाळेच्या चित्रकला शिक्षिका सौ SP शिंदे मॅडम यांना भारत ऑलिम्पियाड फाउंडेशनतर्फे उत्कृष्ट कला शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले आहे. शिक्षक फाउंडेशनद्वारा संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार 2025 हा आपल्या शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री अरविंद बने सर यांना प्राप्त झाला आहे. अशा प्रकारे शाळेच्या सर्व विभागांचे कामकाज अत्यंत उत्कृष्टपणे पार पडत आहे. धन्यवाद. सरांनी आपल्याला वर्षभर विविध स्पर्धांमध्ये जे विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं त्याची मोठी यादी वाचून दाखवली. त्या सर्व विद्यार्थिनींसाठी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी आपण जोरात टाळ्या वाजवूया.
आजच्या शालेय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्याला लाभलेल्या आपल्या संस्थेच्या विश्वस्त सौ JS पाटील मॅडम, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाच्या वतीने आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित असलेल्या आपल्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ SD चौधरी मॅडम, शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ VD जेमिनीस मॅडम, पर्यवेक्षक श्री SL पुजारी सर, त्याचबरोबर बालभवनच्या संचालिका सौ काकडे मॅडम, सर्व अध्यापक बंधू भगिनी व उपस्थित सर्व विद्यार्थिनींनो, आपणा सर्वांचे टाळ्यांच्या गजरामध्ये मनपूर्वक स्वागत. विद्यार्थिनींनो, तुम्ही सर्व जाणताच की हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये शालेय स्तरापासून विद्यार्थिनींच्या कलागुणांना, खेळांच्या आणि कौशल्यांच्या क्षमतांना विकसित करण्याची गरज वाढत आहे आणि म्हणूनच वर्षभरात शाळेत संपन्न होणाऱ्या विविध स्पर्धा, खेळ उपक्रमातील गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहित करणारा हा आजचा आपला कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणास बक्षिसे देऊन, प्रमाणपत्र वितरित करून आशीर्वादित करण्याच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी आपल्या शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. प्रथम क्रमांक कुमारी
क्रमांक इयत्ता आजच्या या बक्षीस पात्र सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. I am born with potential. I am born with goodness. I am born with ideas and dreams. I am born with greatness. I am born with confidence. I am born with wings. So I am not made for crawling. I have wings. I will fly, fly and fly. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या ओळी आपल्यातील आंतरिक शक्तींची ओळख करून देतात. आणि जेव्हा आंतरिक शक्तींची ओळख होईल तेव्हा आपण पंख पसरून आकाशात उंच भरारी नक्की घेऊ. काही व्यक्ती, काही कविता, काही पुस्तके हे प्रेरणादायी असतातच. काही व्यक्तींचे अनुभव व मार्गदर्शन हेही आपल्यासाठी प्रेरणादायी ठरू शकते. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय सौ JS पाटील मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे. सुखाची भारावल्या मनाला, संवेदना सुखाची भारावल्या मनाला, शब्द फुलांची गुंजळ स्पर्श पावला. भद्रकाली स्मरुणी लीन तव चरणी, भद्रकाली स्मरुणी लीन तव चरणी, कमला विश्वनाथा सवे उभी या प्रांगणी, कमला विश्वनाथा सवे उभी या प्रांगणी. ज्यांच्या आठवणीने मन भारावून जातं, ज्यांच्यामुळे सुखाच्या संवेदना येतात, ज्यांना शब्दफुलांची उंजळ अर्पण करावी वाटते, ज्यांच्या पावलांना स्पर्श करावा वाटतो, पण त्याआधी ज्यांचा आग्रह होता की भद्रकालीला स्मरा, तो भद्रकालीला स्मरून ज्यांच्या पावलांना आपण वंदन करू, असे कमला आणि विश्वनाथ. कमला आणि विश्वनाथ कोणी माहिती आहे का तुम्हाला? नाही. ज्यांनी या तुम्हा मुलींच्या शिक्षणासाठी आपली सगळी प्रॉपर्टी आणि ती आपली नवऱ्यासह सगळं दिलं, त्या आपल्या काकीजी म्हणजे कमला. आणि जी आपली पुढी हयात तुमच्या भवितव्यासाठी त्याचं चिंतन करत घालवलेली आहे, ते विश्वनाथ म्हणजे आपले काकाजी. त्यामुळे ही आपल्या परिसराची दैवत आहे, ज्यांच्यामुळे आपण इथं आहोत. म्हणून सर्वप्रथम कमला विश्वनाथांना म्हणजेच काकाजींना विनम्र अभिवादन. उषा राजेच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम, उपमुख्याध्यापिका जर्नलिस्ट मॅडम, पर्यवेक्षक पुजारी सर, काकडे मॅडम, माझा सहकारी वर्ग आणि माझ्या मुलींना, पुढे तिचा प्रेमी मला वाटते मंगळवारीच आपला देणगीदार पारितोषिक सोहळा साजरा झाला आणि आज शालेय बक्षीस समारंभ. या दोन्ही कार्यक्रमामध्ये ज्या ज्या विद्यार्थिनींनी बक्षीसं मिळवली, यश मिळवलं, त्या सर्वांचं सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन. या मुलींना हा बक्षीस घेतानाचा जो क्षण होता तो अतिशय आनंदाचा क्षण होता, तर मग खास होता. कारण केवळ आनंद त्यांनाच होतो असं नाही, त्यांनी बक्षीस मिळवली की त्यांच्या पालकांनाही अतिशय आनंद होतो, पालकांनाही अभिमान वाटतो. आणि हा आनंद, हे पालकांना अभिमान वाटणं, हे काही आपोआप येत नाही मुलींना किंवा अपघाताने घडत नाही. सतत केलेले परिश्रम, घेतलेली मेहनत, तुमच्या सगळ्या शिक्षकांवर तुमचा असलेला विश्वास, पालकांच्याबद्दल वाटणारा आदरभाव, प्रेम, या सगळ्याचा तो एकत्रित परिणाम असतो. आपल्या संस्थेच्या अगदी स्थापनेपासून आत्तापर्यंत असंख्य मुलींनी हे सिद्ध केलेलं आहे. आता ज्यावेळी कोविडकर सरांनी अहवाल वाचन केलं त्यावेळेला पण तुम्ही ऐकलं की किती वेगवेगळ्या स्पर्धांच्यामध्ये, किती वेगवेगळ्या विषयांमध्ये आपल्या मुलींनी यश संपादन केलेलं आहे. माईकवरून पण तुम्ही सतत ऐकत असता, आपल्या फुटबॉलच्या संघाने इथं जिंकलं, इथं यश मिळवलं, तिथं यश मिळवलं, रिलेच्या संघाने यश मिळवलं, संगीतातलं किंवा ड्रॉईंगमधलं सगळे यश ऐकत असतात. संगीताचं तर आपल्याला आता तुम्ही ऐकलं, केळकर सरांनी सांगितलं की लोकगीत स्पर्धेमध्ये आपण महाराष्ट्रात प्रथम आहे आणि महाराष्ट्रात राज्यपालांनी आपलं कौतुक केलं
आणि तिथून आपला संघ दिल्लीला आता गेलेला आहे. तर हे सगळं यश मिळवणं हे जे आहे ते आपल्या इच्छेवर अवलंबून आहे. यश मिळवायला आता तुम्हालाही वाटतं की नाही, आपल्या पालकांना आपला अभिमान वाटावा. मग तसं जर वाटत असेल तर ती इच्छा आपली तशी आपली असली पाहिजे. मुळात इच्छा असेल तर आपल्याला मार्ग मिळतो. आता केवळ असं काय वाटतं की माझ्या पालकांना अभिमान वाटावा, मलाही बक्षीस मिळावं, पण नुसतं इच्छा करून मिळणार आहे का ते? पूर्वी आपल्या पुराणामध्ये आपण एक कल्पना ऐकली होती की लहानपणापासून ऐकत आलो की एक कल्पवृक्षाचं झाड असतं. त्या झाडाखाली बसलं की आपण जी इच्छा करू ती पूर्ण होते. झाडाखाली बसायचं आणि म्हणायचं आता गुलाबजाम येऊ दे, गुलाबजाम मिळणार, आईस्क्रीम येऊ दे, आईस्क्रीम येणार, नवीन फ्रॉक येऊ दे, नवीन फ्रॉक येणार, असं आपण ऐकलं. आता इतकी झाडं आहेत आपल्या परिसरामध्ये, आहे का कुठलं झाड असं की ज्याच्या खाली बसून तुम्ही इच्छा करून पूर्ण होईल? आपल्या परिसरातच काय बोलली ना, सगळ्या पृथ्वी तलावर असं कुठलंही झाड नाही आहे ज्याच्या खाली बसून इच्छा करून ते पूर्ण होईल. तर इच्छा आपल्याला पूर्ण करायची असेल, आपल्या आईवडिलांना आपला अभिमान वाटावा, ही आपली इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याला काय करायला पाहिजे? परिश्रम. कष्टाला पर्याय नाही. आणि आता ह्या मुलीने जे यश मिळवलं ते सगळं परिश्रम केल्यामुळेच आहे. सतत अभ्यास केला आहे, सतत प्रॅक्टिस केली आहे. अरबी पाटील सरांनी ज्या सूचना सांगितल्या, किंवा सूर्यवंशी सरांनी ज्या सूचना सांगितल्या, किंवा नायकवडींनी ज्या सूचना सांगितल्या, किंवा कधी इतर शिक्षक तुम्हाला जे मार्गदर्शन करतात त्यांनी ज्या ज्या सूचना सांगितल्या त्याचा पालन केलं आहे आणि त्यात नियमित सराव केला, मेहनत घेतली आहे, म्हणून त्यांना ते यश मिळालेलं आहे. यशाला परिश्रमाला पर्याय नाही आहे. आणि म्हणूनच अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा हेच खरं आहे. वर्गामध्ये शिक्षक सतत तुम्हाला काही काही सूचना सांगत असतात, नियमित अभ्यास करण्याच्या गोष्टी सांगत असतात, त्यांचं तुम्ही पालन केलं पाहिजे, तरच ते तुम्हाला यशाप्रत नेईल. आपणही मेहनत करतो, पण आपण काय करतो माहिती आहे, आपण आरंभशूर असतो. 1 जानेवारीला किंवा नवीन शालेय वर्ष सुरू झालं की मग आपण ठरवतो आता आपण यावर्षी नवीन जेवढी पुस्तकं येतात तेवढी पुस्तकं नवीन वह्या तर बघून तुम्हाला अतिशय आनंद होतो. आणि तेव्हापर्यंत तुम्ही ठरवता की यावर्षी ना खूप छान अभ्यास करणार, यावर्षी ना वह्या माझ्या खूप सुंदर असतील, मी खूप छान अक्षरात लिहिणार. आणि थोडे दिवस तुम्ही जसं करता पण मग एका दिवशी काय होतं, कंटाळा येतो. मग वाटतं काय, आता कुठे टीचरने मागितलं हे, त्यांचा तास तर पुढच्या आठवड्यात आहे, करूया की नंतर. आणि मग असं वाटलं की तिथून करूया की नंतर हे सुरू होतं. आणि मग तुमचा परिश्रमात, अभ्यासात किंवा जे काही तुम्ही खेळ किंवा काही करत असाल त्यात तुमचं सातत्य राहत नाही. तर परिश्रमाला सातत्याची जोड असायला लागते. तुम्हाला ससा आणि कासवाची ओस माहिती आहे की नाही? सगळ्यांना माहिती असणार आहे, लहानपणी सगळं ऐकली आहे. कोण जिंकला त्या शर्यतीत? कासव. का जिंकलं? कारण ते सतत हळूहळू चालत होतं. म्हणजे हरलं कोण? कसा? कारण का तो मध्ये मध्ये सातत्य नव्हतं, तो मध्ये झोपला, मध्ये कॅरॉट्स करले, असं काही केलं, त्याच्यामुळे सातत्य नसल्यामुळे तो हरला. एक क्रिस्लर म्हणून व्हायोलिन वादक होता, जे तो प्रसिद्ध. त्याचा व्हायोलिन वादन सगळ्या जगातल्या सगळ्या ज्या संगीतातले दर्दी लोक आहेत हे सगळ्यांना अतिशय प्रिय होते. जगभरात त्याचे सगळे कार्यक्रम व्हायचे, कॉन्सर्ट व्हायचे. असंच एकदा त्याचा एक मोठा कार्यक्रम झाला, अतिशय सुंदर व्हायोलिन वाजवलं त्याला. ते झाल्यानंतर तुम्हाला माहिती की जे चाहते असतात त्यातल्या भेटायचं असतं, त्यातला एक चाहता त्याचा एक फॅन स्टेजवर आला आणि क्रिस्लरला म्हणाला, आज तुम्ही जे वाजवलं तसं वाजवायला माझं उभं हयात की उभं आयुष्य खर्च करायला मी तयार आहे. क्रिस्लरनी शांतपणे उत्तर दिलं, अरे मी तेच तर केलं आहे. म्हणजे काय, त्यांनी ही खूप कित्येक वर्ष साधना केली आहे, कित्येक वर्ष कष्ट केले, सराव केला आहे, परिश्रम केले, तेव्हा कुठं त्याला ते यश मिळालेलं आहे. तुम्हाला वेबस्टर्स डिक्शनरी माहिती आहे का? निदान 9वी-10वीच्या मुलींना ती डिक्शनरी जरूर तुम्ही पुढच्या आयुष्यामध्ये इंग्रजीचा अभ्यास करताना रेफर करा, अतिशय सुंदर आहे. ती डिक्शनरी तयार करायला वेबस्टरला 36 वर्ष लागली. 36 वर्ष कष्ट केल्यानंतर त्याला यश मिळालेलं. त्यामुळं
यश मिळवायचं असेल तर सातत्य पाहिजे. आणि सातत्य टिकवण्याकरता चिकाटी असायला लागते, त्यासाठी चिकट असायला लागते. ते तुम्हाला मुंगळा माहिती आहे ना, गुळाला कसं चिकटून असतो की नाही, असं गुळाचा खडा आपण झटकायचा प्रयत्न केला तर खडा एक वेळ पडेल, पण मुंगळा गुळ सोडत नाही. तसं आपण चिकट असायला पाहिजे. जेव्हा आपलं ध्येय आपण ठरवतो, ते खेळातलं असू दे, अभ्यासातलं असू दे, कुठल्याही कलेतलं असू दे, तर तसं आपल्याला सतत त्या ध्येयाला चिकटून राहायला पाहिजे. समजा तुम्हाला सायकल शिकायची आहे आणि सायकल शिकताना सहज पटकन येते का, काही वेळा तुम्ही पडता, गुडघ्यांना खर्चटून जातं. पण मग त्यावेळी तुम्ही सोडून गेलं ना, मला खर्चटला का मी काय सायकल शिकणार नाही, तर मग येणार काय सायकल नाही. तुम्ही तसंच चिकाटीने पुन्हा जे प्रयत्न करता तर एक दिवस छान सायकलवर सवारून सगळीकडे फिरता की नाही अभिमानाने. पोहायला शिकायचं असो आणि कुठलंही काही शिकायचं असो, त्याला ते चिकाटीने सातत्य ठेवलं पाहिजे. आणि हे सगळं करताना सुद्धा योग्य नियोजन पाहिजे, नाहीतर मग केलेले परिश्रम पण फुकट जातात. मुलींना माझी एक मैत्रीण होती, आम्ही अभ्यास करताना मी या परिसरातच अभ्यास केला बरं का, या मागच्या झाडांखाली बसूनच मी अभ्यास केला. ती माझी मैत्रीण काय म्हणायची, अगं आज मी मराठीचा धडा 25 वेळा वाचला. मला समजत नाही, हिला 25 वेळा कशाला वाचायला लागला, आणि एकच धडा 25 वेळा वाचून मराठीचा अभ्यास होणार आहे का? मराठीत काही एकच धडा आहे, इतके धडे आहेत, इतके कविता आहेत, मग तसं नियोजन पाहिजे ना, किंवा अभ्यासाचं नियोजन पाहिजे. आज आठवड्याचे जे 7 दिवस असतात, रोजचा संध्याकाळचा थोडा वेळ आपला शाळेत सांगितलेला अभ्यास करा आणि रोज एका विषयाचा अभ्यास करायचा, असं तुम्ही एक नियोजन करा. नियोजन हा शब्द मोठा आहे मुलींना, पण नियोजन अवघड गोष्ट नाही आहे. सुट्टी लागली कसं नियोजन करता, कुठल्या दिवशी कुठं जायचं, कुठल्या मैत्रिणीकडे जमायचं, कुठले ड्रेस घालायचे, कुठला सिनेमा बघायचा, कुठे वेळ घ्यायची, कुठं आईस्क्रीम घ्यायचं, ठरवलं की नाही सगळं, ते नियोजनच असते की तुमचं. तसंच नियोजन अभ्यासाचं करा. जेव्हा तुम्ही नियोजन करता त्यावेळेला एखाद्या दिवशी एखादी गोष्ट झाली नाही तरी पुष्कळसं साध्य होऊन जातं आणि मग योग्य दिशेने प्रयत्न होतात. योग्य दिशेने प्रयत्न झाले, त्यात सातत्य असेल तर तुम्हाला यश मिळवणं काही अवघड नाही. आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळतं असंही नाही, पण त्यांनी काही निराश व्हायचं कारण नाही. कारण जे आपण प्रयत्न करतो ना त्यातच आपल्याला अधिकाधिक मिळत असतं. जेव्हा तुम्ही प्रयत्न करता समजून घेण्याचा, त्यावेळी काही तुम्ही शब्दांचं बघता अर्थ काय आहे, त्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे, त्या गणित सोडवताना त्याची पद्धत काय आहे, कुठं आपली चुकते, हे हळूहळू लक्षात यायला लागतं. आणि प्रयत्नामधूनच आपलं ज्ञान वाढतं, समृद्धी वाढते आणि त्या विषयाची आपल्याला आवडही निर्माण होते. आणि एकदा त्या विषयाची आवड निर्माण झाली की मग आपल्याला कुणी थांबवू शकत नाही. तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगते. एक जीवशास्त्राचे शिक्षक होते, त्यांना सुरवंटातून फुलपाखरू कसं होतं हे दाखवायचं होतं मुलाला. त्याच्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्टेजेस वगैरे समजावून सांगितलेल्या होत्या. आणि नंतर त्यांनी ज्यातून आता नुकतंच त्या कोशातून फुलपाखरू बाहेर पडेल असा कोश आणला वर्गामध्ये आणि टेबलवरती ठेवला आणि मुलांना सांगितलं सगळ्या की तुम्ही फक्त बघत राहायचं, आता ही प्रक्रिया सुरू होईल, त्या कोशातून फुलपाखरू बाहेर येईल, तुम्ही काहीही करायचं नाही, तुम्ही फक्त बघत बसायचं. आणि मुलांना तसं सांगून ते निघून गेले वर्गाबाहेर त्यांच्या कामासाठी. ती मुलं बघत होती. हळूहळू ती धडपड सुरू झाली फुलपाखराची. ते धडपड वाढायला लागली. तसं एक मुलगा दयाळू होता गं, त्याला वाटायला लागलं बिचारे किती धडपडते, आपण जरा मदत करावं का, कोश फोडूया का, म्हणजे तो पटकन बाहेर येईल ना, त्याला त्रास होणार नाही. त्याने आपल्या मित्रांना म्हटलं करूया का आपण असं. मित्र म्हणाले नाही, सरांनी सांगितलं काही करायचं नाही, तुम्ही बघत बसायचं, काही करायचं नाही, गप्पा बसला. थोड्या वेळाने धडपड आणखी वाढायला लागली त्या फुलपाखराची बाहेर येण्याची. त्या मुलाला आणिच वाईट वाटायला लागलं आणि म्हणायला लागला परत तो, जरा करूया की मदत, त्याला थोडंसं आपण त्याला कट करूया, त्याला बाहेर यायला मदत करूया, म्हणजे त्याला त्रास होणार नाही. बाकीचे मुलं म्हणते नाही, सरांनी सांगितलेलं आहे, काही करायचं नाही, गप्प बस. त्याला हळूहळू आणखीच वाईट वाटायला लागलं, कारण ते फुलपाखरू खूप धडपडायला लागलं. आणि त्याला हळूच त्या मुलांच्या न कळत की नाही त्याला एका बाजूने कापलं. ते कोश कापल्यानंतर फुलपाखरू बाहेर आलं.
बाहेर आलं, उडायचा प्रयत्न करायला लागलं, पण त्याला जमलं नाही, तो मरून गेलं. बाकी सर बाहेरून आत आले आणि त्यांनी विचारलं काय झालं. मग त्या मुलाला त्यावेळी आणखीच वाईट वाटत होतं. तो उभारून रडायला लागला आणि म्हटलं सर मी जरासंच कापलं, बाहेर आलं ते व्यवस्थित, पण ते का उडलं नाही माहीत नाही. सर म्हणाले अरे ज्या वेळेला ते प्रयत्न करतं, फुलपाखरूच्या वेळी धडपड येतं बाहेर येण्याकरता, ज्यावेळी ते प्रयत्न करतो तर जितके त्याचे प्रयत्न जास्त होतात तितकं त्याच्या पंखामध्ये बळ येतं, तितकी त्याच्या पंखामध्ये ताकद येते आणि मग ते उडायला सक्षम होतं. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं होतं की काही करायचं नाही. त्या मुलीला लक्षात ठेवा, प्रयत्न करून आपल्याला यश लगेच मिळालं नाही तरी आपण जे प्रयत्न करतो त्यातूनच आपल्याला सक्षम होता येतं, त्यातूनच आपल्याला अधिकाधिक ज्ञान मिळतं आणि मग तुम्हाला त्या प्रयत्नामध्ये यश पण मिळतं. त्यामुळं या विद्यापीठामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवा की या विद्यापीठाची स्थापना काकाजींनी जी केली ती कशासाठी की त्यांचा आदर्श महाराणी ताराबाई होता. महाराणी ताराराणींप्रमाणे आपल्या विद्यापीठामध्ये सक्षम, धाडसी, आत्मविश्वासपूर्ण अशा मुली तयार व्हाव्यात हे उद्दिष्ट समोर ठेवून त्यांनी स्थापना केली. त्यामुळं जेव्हा तुम्ही प्रयत्न करता त्यातून तुम्हाला आत्मविश्वास येतो आणि तुम्ही यशस्वी होता. आणि ह्या इथं तर तुम्हाला खूप सोयी आहेत. परवा तुम्ही त्या सावंत मॅडमकडून ऐकलं की नाही की 8 किलोमीटर त्या सायकलवरून जात होत्या शिक्षणासाठी. तुम्हाला तसं काय लागतंय का जायला? किती छान तुम्हाला इमारती आहेत. मग अशी सरांनी सांगितलं की आपल्याकडे काय काय आहे तर लॅब आहे, संगणक कक्ष आहे, ड्रॉइंग हॉल आहे, सगळ्या सुविधा तुमच्यासाठी आहेत तिथं, काही नाही असं नाही. आणि शिवाय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले शिक्षक आहेत तुमच्याकडे. मुळात तुमच्या मुख्याध्यापिकेला आदर्श मुख्याध्यापिकेचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि मग आधी तुम्हाला सांगितलं किती शिक्षकांना किती बक्षिसं मिळाली आहेत. आणि सगळा आपला शिक्षक अतिशय तज्ज्ञ शिक्षक आहे, कॅपेबल आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांना तुम्ही शंका विचारा, जेव्हा अडचणी येईल त्यांची मदत घ्या, सगळ्या सोयी आहेत. तर सगळं ह्याचा वापर करा, तर हे तुमच्यासाठीच आहे मुलीनं. जितकं तुम्ही हे सगळं वापराल तितका काकीजींना आनंद होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि खूप खूप यशस्वी व्हा. धन्यवाद. आपल्या सुमधुर आवाजाने आणि मंत्रमुग्ध आणि प्रेरणादायी विचारांनी आपण आम्हाला भारावून टाकले. आपले प्रेरणादायी विचार आणि संस्थेबद्दल असलेला आदर आम्हा सर्वांना मार्गदर्शक ठरणारा आहे. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम सर्व यशस्वी 25 पात्र विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन. खरं तर यश आणि अपयश हे जीवनातील अविभाज्य भाग आहेत. यश म्हणजे कठोर परिश्रमाचे फळ आहे आणि अपयश म्हणजे यशाकडे नेणारी एक पायरी आहे जी आपल्याला अनुभव देऊन अधिक मजबूत बनवते. आणि अशा अनुभवातून काही ध्येये निश्चित केली जातात आणि आयुष्यामध्ये ध्येये गाठण्यासाठी आवश्यक दिशा, प्रोत्साहन, योग्य मार्गदर्शन यांची गरज असते. आणि म्हणूनच आज बक्षीस पात्र विद्यार्थिनींना शाबासकी, प्रेरणा देण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आपल्याच म्हणजेच आपल्या संस्थेच्या तारणी विद्यापीठाच्या विश्वस्त व माजी उपमुख्याध्यापिका आदरणीय सौ जयेश पाटील मॅडम उपस्थित आहेत. आदरणीय मॅडमनी बक्षीस पात्र मुलींना प्रमाणपत्र देऊन शाबासकीची थाप पाठीवर दिलेली आहेच व तुम्हा आम्हा सर्वांनाच प्रेरणारूपी प्रोत्साहनपर सहज सुंदर सोप्या भाषेत बहुमोल असे मार्गदर्शन केलेले आहे. म्हणूनच शाळेच्या वतीने आदरणीय सौ जयेश पाटील मॅडम यांनी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच आज उपस्थित बालभवनच्या संचालिका सौ काकडे मॅडम यांचेही मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, नियोजन याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानते.
माझे सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, बंधू व भगिनी यांनी आज आयोजित शालेय बक्षीस समारंभ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केलेले कामकाज, केलेली मेहनत याबद्दल सर्वांचेच मनपूर्वक आभार मानते. आणि सर्वात महत्त्वाचे, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे अशा माझ्या लाडक्या मुलींनो, तुम्ही हा कार्यक्रम शांतपणे ऐकला त्याबद्दल तुमचे कौतुक करते आणि आभार मानते. धन्यवाद.